मी अलका दोडे, मराठी विभाग प्रमुख शिक्षिका. आज पेराल ते उगवेल हा कर्माचा सिद्धांत या विषयावर बोलणार आहे. कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे आपण करत असलेले काम, क्रिया, जी आपण कळत नकळतही करतो, कधी जाणीवपूर्वक करतो. कर्माचे 2 प्रकार आपल्याला माहीत आहेत, सत्कर्म आणि दुष्कर्म. प्रत्येक व्यक्तीने ठरवायचे असते की आपण कोणत्या प्रकारची कर्म करावीत. पाप आणि पुण्य या संकल्पना देखील कर्मावर आधारितच आहेत असे ऐकिवात आहे. लहानपणापासून मनावर बिंबवले गेले आहे की सत्कर्म म्हणजेच चांगले कर्म केले, पुण्य केले तर मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळते, आणि दुष्कर्म केले की म्हणजे पाप केले की नरकात जावे लागते. नरकात खूप यातना सहन कराव्या लागतात, आणि त्या नरक यातना सहन करायला लागू नयेत म्हणून आपण सत्कर्म करायची व स्वर्गात जागा मिळवायची अशी भीती दाखवून सत्कर्म करा असा मोलाचा उपदेश केला असावा. लेखक वि. स. खांडेकरांची 2 मेघ ही रूपक कथा वाचून परोपकारी वृत्ती असलेल्या, कोणत्याही प्रकारचा लोभ न बाळगणाऱ्या निस्वार्थी काळ्या मेघाला म्हणजेच ढगाला स्वर्गात जागा मिळते, आणि स्वर्गात प्रवेश मिळवण्याची इच्छा असूनही स्वार्थी वृत्ती जपणाऱ्या पांढऱ्या ढगाला स्वर्गाच्या दारावरील रक्षकही आत येऊ देत नाही. ही गोष्ट परोपकाराचे महत्त्व शिकवून गेली, मनात घर करून गेली. महाभारतात हा बोध मिळतो की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवद्गीतेतून श्रीकृष्णाने माणसाला उद्देशून सांगितले आहे की कर्म करणे हा तुझा अधिकार आहे, त्याच्या फळाचा नाही. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. प्राप्त कर्तव्य हीच ईश्वराची भक्ती असो समजून कार्य करत राहावे. आपल्या चांगल्या वाईट कर्माचा लेखाजोखा हा परमेश्वराकडे असतोच, आणि त्यानुसार त्याचे फळ आपल्याला कधी ना कधी नक्कीच मिळते. चांगली कर्म केल्याने निदान झोप तरी गाढ लागते. श्यामची आई या पुस्तकातून कथा वाचताना साने गुरुजींच्या आईनेही त्यांना दिलेली शिकवण, चांगले कर्म करताना कधीच लाजू नये, वाईट कर्म करताना लाज वाटू द्यावी, हे अगदी बालपणापासूनच मनावर ठसले. येणाऱ्या पिढीच्या मनावरही सत्कर्म करत राहा असे बिंबवले गेले पाहिजे. स्वर्ग व नरक या तर मृत्यूनंतरच्या संकल्पना आहेत, परंतु आता तर आपल्या कर्माचे फळ आपल्याला याच ठिकाणी आपल्या आयुष्यात कधी ना कधी नक्कीच मिळत असते. जशी करणी तशी भरणी, करावे तसे भरावे असे आपण सतत ऐकतो, परंतु या गोष्टींचा विचार करून आपण त्यानुसार वागतो का? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असे संत तुकारामांचे सुवचन अंगीकारून जर आपणही एखाद्या गरजवंताला, अडल्या नडलेल्याला मदत केली तर आपल्या आयुष्यातही काही अवघड प्रसंग उभा राहिलाच तर त्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या मदतीसाठी धावून येते अगदी अनपेक्षितपणे, तेव्हा आपण म्हणतो अगदी देवासारखा धावून आलास रे बाबा. तेव्हा आपल्याच कर्माचे फळ असते ते. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. म्हणून कर्म करताना सत्सद विवेकबुद्धी वापरून कर्म योग्य की अयोग्य हे आपल्या मनाला विचारावे. आपले मन आपल्याला सांगत असते. समोरच्याशी बोलताना त्याचे मन दुखावले जाणार नाही याचीही काळजी आपण घ्यायला हवी. इतरांना दाखवण्यासाठी वरवरचा सज्जनपणाचा आव आणू नये. मनातूनही इतरांविषयी भाव चांगले ठेवावे. कधीही कोणाचा द्वेष मत्सर करू नये, कोणाविषयी कटुता ठेवू नये, कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल ते उगवेल. धन्यवाद. मी ओम अभंग इयत्ता 10वीचा विद्यार्थी हे महान छत्रपती शिवराय ही कविता सादर करणार आहे. हे महान छत्रपती शिवराय. सह्याद्रीच्या कणाकणातून मराठ्यांच्या मनामनातून, सह्याद्रीच्या कणाकणातून मराठ्यांच्या मनामनातून ऐकू येते तुमचेच नाव. हे महान छत्रपती शिवराय, तुम्हास माझा प्रणाम. गनिमाच्या हृदयात धडधडते जेव्हा भवानी म्यानी बाहेर येते. गनिमाच्या हृदयात धडधडते जेव्हा भवानी म्यानी बाहेर येते. तुम्हीच केले हिंदवी स्वराज्याचे संस्थापन. हे महान छत्रपती शिवराय, तुम्हास प्रथम करी नमन. आया बहिणींची आबरू वाचवली, गनिमी राक्षसांना धडे शिकवले. आया बहिणींची आबरू वाचवली, गनिमी राक्षसांना धडे शिकवले. तुमचे अनंत उपकार आहेत या महाराष्ट्र भूमीवर. हे महान छत्रपती शिवराय, तुमचे नाव कोरले आहे माझ्या हृदयावर. हे महान छत्रपती शिवराय, तुम्हीच आमचे श्रीकृष्ण, तुम्हीच रामराय. हे महान छत्रपती शिवराय, तुम्हीच आमचे श्रीकृष्ण, तुम्हीच रामराय. हे महाराष्ट्र भूमी सदैव राहील तुमची ऋणी. तुमचे नाव सदैव राहील आमच्या मनी. तुमचे नाव सदैव राहील आमच्या मनी. धन्यवाद. मी अनुष्का राजपूत 10वी अ ची विद्यार्थिनी आहे व मी शब्द ही कविता सादर करणार आहे. शब्द जोडतात, शब्दच तोडतात, शब्दच करतात क्रांती.
प्रेमाचे व मायेचे शब्द आपल्या मनात आणतात शांती. शब्द हसवतात, शब्दच रडवतात, शब्दच करतात खळबळ, शब्दच करतात गडबड. तेच शब्द कधी कधी निर्माण करतात चळवळ. जर शब्दांना जोडली सात सुरांची तर मग बनतील मधुर गाणी. शब्द घडवतात, शब्द बिघडवतात, शब्दांचे आहे सामर्थ्य मोठे. शब्द आवरावे, शब्द सावरावे, शब्द वापरावे जपून, कारण गेलेला शब्द कधीच येत नाही परतून. धन्यवाद.